बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। मोदींच्या विकासाच्या गाडीमध्ये सर्वांना बसवण्यासाठी जागा आहे। आपलं इंजिन विकासाकडे जातंय तर विरोधकांचं इंजिन ठप्प झालं असून त्यात कुणालाही जागा नाही अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली। नांदेड येथील महायुतीच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। महाविकास आघाडीतील नेते फक्त परिवाराचा विचार करतात। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना मोठं करतायत, शरद पवार सुप्रिया सुळेंना मोठं करतायत। मोदी मात्र जनतेचा विचार करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। 10 वर्षात मोदी सरकारनं काय केलं असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। मोदी शहा देवाच्या नावे मतं मागतात, आम्ही धर्माच्या आधारे मतं मागितली नाही, हुकुमशाही पद्धतीच्या विरोधात लढू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। जय भवानी शब्द गीतातून असं निवडणूक आयोगानं सांगितलं, मात्र आम्ही जय भवानी शब्द गीतातून काढणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। मोदी जर बजरंग बली की जय बोलू शकतात तर मग आम्ही जय भवानी का नाही म्हणायचं असा संतप्त सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केलाय। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती। यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। ठाकरेंची लोकप्रियता कमी होत असून ठाकरेंच्या सभेला लोक येत नसल्यानं ठाकरे नैराश्यात गेले असल्याचा घणाघात त्यांनी केला। उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलं ते 100% सत्य आहे। उद्धव ठाकरेंशी फडणवीसांची चर्चा झाली तेव्हा आमचे संबंध चांगले होते। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून दिल्लीत जाण्याचं फडणवीसांचं स्वप्न होतं असं म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाचं समर्थन केलं। खोटं बोला पण रेटून बोला असं भाजपचं चाललंय। उद्धव ठाकरे ठामपणे सांगतायत तेच सत्य आहे आणि सत्य स्वीकारण्याची ताकद फडणवीसांमध्ये राहिलेली नाही असं म्हणत विनायक राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। ही निवडणूक मोदी ठाकरे किंवा पवार यांच्या भविष्याचा फैसला करणारी नाही तर देशाचं भविष्य ठरवणारी आहे। देशात काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागात रस्ते नव्हते, मात्र वाजपेयी सरकार आल्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली आणि ग्रामीण भाग स्वयंपूर्ण झालं असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं। हिंगोली येथील प्रचार सभेत ते बोलत होते। मोदी सरकार शेतकऱ्यांचा सूड घेत आहे। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं मोदींनी पूर्ण केली नाही। शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही असं म्हणत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला। मोदींच्या काळात विकासाचा स्तर मंदावलाय, ही गोष्ट मान्य न करता ते स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत असं देखील चव्हाण म्हटले। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। खडसेंच्या राजीनाम्याबद्दल काही माहिती नाही, राजीनामा आला की सांगेन असं पवार म्हटलेले आहेत। तर खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय नाईलाजानं घेतला असावा, त्यांच्या तपास यंत्रणांचा दबाव असावा असा आरोप पवारांनी केलाय। रावेर लोकसभा मतदारसंघात 18 लाख मतदार आहेत, मग भाजप केवळ 5 लाख मतांनी विजयी होऊ असं का म्हणतंय? भाजपनं 18 लाख मतांनी विजयी होऊ असं म्हटलं पाहिजे असा टोला शरद पवार यांनी गिरीश महाजनांना लगावलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही मोठा विजय प्राप्त करू असा दावा पवारांनी केलाय। मोदी कर्तबगार नेते आहेत, 24 तासातले 20 तास ते काम करतात अशा शब्दात अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय। आम्ही शब्दाचे पक्के आहोत, मदत करणार म्हणजे करणार असं म्हणत अजित पवार यांनी मतदारांनी महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलंय। नवनीत राणांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। माझी लढाई व्यक्तिगत नसून वैचारिक आहे, राजकारणात भावनेला काही जागा नसते असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय। मी कुणावरही टीका करणार नाही। अजितदादा बोलतात की त्यांची स्टाईल त्यामुळे ते व्हायरल होत आहेत, मात्र मी कधीच असं बोलणार नाही असं त्या म्हटल्या। संजय राऊतांनी नवनीत राणांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी हल्लाबोल केलाय। विरोधक नवनीत राणांबाबत बोलतात, मग त्यांच्या घरात महिला नाहीत का असा सवाल करत अजित पवारांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। मुक्ताईनगरमधील उमेदवाराला अधिक लीड मिळवून द्या म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते समजू असं आव्हान सतीश पाटील यांनी रोहिणी खडसेंना दिलंय। आम्ही तर शरद पवारांना नणंद भावजाई लढत होऊ दे असं सांगितलं होतं, पण त्यावेळी रोहिणी खडसेंनी नकार दिल्याचं देखील ते म्हटले। काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसमधील हालचाली वाढल्यात। येत्या शनिवारी राहुल गांधी अमेठीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि त्यामुळे वायनाड सोबतच अमेठीमधून देखील राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी आल्यापासून विकासाची राजनीती केली जाते, त्यामुळे 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवायचा आहे आणि त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारच असा विश्वास जेपी नड्डा यांनी व्यक्त केलाय।
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा घालणार नाही असा निर्धार सोलापूर भाजप उमेदवार राम सातपुतेंनी केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी मोदींच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन देखील सातपुतेंनी केलंय। नारायण राणे यांची बदनामी करणारी पत्रकं वाटली जात असल्याचा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच निष्क्रिय खासदार म्हणून विनायक राऊतांची ओळख असल्याचा टोला देखील केसरकरांनी लगावलाय। धाराशिवच्या नेरूळमधील प्रेरणा ट्रस्टच्या मुद्द्यावरून राणा पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर हल्लाबोल केलाय। प्रेरणा ट्रस्टमध्ये मोफत उपचाराच्या नावाखाली शासनाकडून पैसे घेतल्याचा आरोप निंबाळकरांनी केलाय। याला प्रत्युत्तर देताना राणा पाटलांनी निंबाळकर फक्त बोलबच्चन आणि नौटंकी करणारे आहेत असं म्हटलंय। खोटे नाटे आरोप सहन करणार नाही असा इशारा देखील राणा पाटलांनी दिलाय। विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही फुसकी लवंगी आहोत की ॲटम बॉम्ब ते 4 तारखेला तुम्हाला कळेल असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। तसंच स्वतः फुसके असणाऱ्यांनी पवारांकडून ठिगळं लावून घ्यावीत असं देखील ते म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमच्या तिकिटावर खासदार इम्तियाज जलील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। दरम्यान 24 एप्रिलला जलील उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। जलील यांच्यासमोर संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांचं आव्हान आहे। काँग्रेस पक्षानं गरिबी हटावचा नारा दिला होता। 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली होती, मात्र पुढे काहीच झालं नाही अशी टीका नितीन गडकरींनी केली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस एक्सपोर्ट होणार, पेट्रोल डिझेल आयात करण्यापेक्षा शेतकऱ्याला अर्जदाता बनवणार असं नितीन गडकरींनी म्हटलंय। पुढच्या 2 महिन्यात नांदेड जिल्ह्यातील सर्व कामं पूर्ण होतील। त्याचबरोबर येणाऱ्या काळात दूध उत्पादनात विदर्भ मराठवाड्याला पुढे न्यायचं आहे असं मंत्री नितीन गडकरी म्हटलेत। त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करायचंय, त्यासाठी भारत सरकारनं सिंचनाला प्राधान्य दिलंय असं म्हणत गडकरींनी विकास कामांचा पाढा वाचला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वंचितकडून दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी मालती शंकर थविल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। नंदुरबारमधील लहुजी शक्ती सेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केलाय। उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना हा पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। ठाणे आणि नाशिकची जागा परंपरागत शिवसेनेची आहे। तसंच भाजपकडून ठाण्याची जागा द्यावी असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिलंय। तर भुजबळांनी घेतलेली माघार ही नाराजीमधून नाही असंही ते म्हटले। मिलिंद नार्वेकर आमच्यासोबत आल्यास स्वागतच करू असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलंय। ठाकरे गटातील अनेक जण आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्याचं देखील शिरसाट म्हटलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नाराजी आहे, त्याविषयी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी सगळे एकत्र काम करू असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर संदीपान भुमरे 25 तारखेला अर्ज भरणार असून एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहतील अशी माहिती देखील शिरसाट यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परभणीतील सभेनंतर महाविकास आघाडी उमेदवार संजय जाधव आक्रमक झालेत। केंद्रातील सत्तेचा भाजप आणि मित्रपक्षांकडून दुरुपयोग केला जातोय असा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोग कुठे आहे असा सवाल केलाय। जळगाव जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नाला शरद पवार यांनी हजेरी लावली। नेरीचे शेतकरी सुनील खोडपे यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावत शरद पवार यांनी वधूवराला आशीर्वाद दिले। मनसे नेते बाळा नांदगावकर शिर्डीमध्ये साईंच्या चरणी नतमस्तक झाले। यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। राज ठाकरेंच्या सभेबाबत अजून काही ठरवलेलं नाही। महायुतीच्या बऱ्याच उमेदवारांनी सभेसाठी मागणी केली आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली। हिंगोलीतील भाजपचे स्थानिक नेते तथा बाजार समितीचे माजी सभापती दिनकरराव देशमुख यांनी ऐन निवडणुकीमध्ये भाजपला रामराम केलाय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये दिनकरराव देशमुखांनी समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। अजित पवारांनी खडकवासला मतदारसंघातील 400 रहिवासी सोसायटीच्या संचालकांची बैठक घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी वापरण्याबाबत केलेल्या टीकेला बळवंत वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलंय। एवढ्या मोठ्या नेत्यांनी माझ्यावर टीका करताना त्यांनी माझं विधान भवनातलं कामकाज तपासायला हवं। मी किती वेळ प्रश्न विचारले, मी किती दिवस गैरहजर आहे हे न तपासता त्यांनी टीका केली असं वानखेडे म्हटले। बारामती लोकसभा मतदारसंघात नणन विरुद्ध भावजाई असा सामना चांगलाच रंगलाय। अशातच अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आमनेसामने आले। महावीर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये दोघं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं।
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा कायम आहे। नाशिकची जागा हवी असेल तर ठाण्याची जागा भाजपला द्या असा नवा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेला दिल्याची माहिती समोर आली आहे। तर हेमंत गोडसे विद्यमान खासदार असल्यानं शिवसेना नाशिकच्या जागेवर अद्यापही ठाम आहे। सांगली लोकसभेसाठी 39 पैकी 25 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेले आहेत, तर 14 अर्ज अवैध ठरलेत। यामध्ये विशाल पाटील यांच्या काँग्रेस पक्षाच्या दोन्ही अर्जांना एबी फॉर्म नसल्यानं हे अर्ज अवैध ठरले असून त्यांचा अपक्ष अर्ज कायम आहे। वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। रामदास तडस यांच्या प्रचारासाठी वर्ध्याच्या आर्वी इथे नितीन गडकरी आणि अजित पवारांची सभा होणार आहे। मनोज पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा दिलाय। आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही, आमची मागणी पूर्ण करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये मराठ्यांचं वर्चस्व काय असतं ते दाखवून देऊ असा इशारा जरांगे यांनी दिलाय। विनायक राऊतांवर दीपक केसरकरांनी हल्लाबोल केलाय। विनायक राऊत कोण आहेत हे जनतेनं त्यांना विचारायला हवं। उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंतांना मंत्रिपद दिलं पण विनायक राऊतांना दिलं नाही असं म्हणत केसरकरांनी विनायक राऊतांवर निशाणा साधलाय। माझं डिपॉझिट जप्त करणार हे बोलून जर त्यांना समाधान मिळणार असेल तर मिळू देत, मात्र 4 जूनपर्यंत त्यांना चांगली झोप लागेल। 4 जून नंतर त्यांची झोप उडेल असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केलाय। नितेश राणेंनी विनायक राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। विनायक राऊतांनी दुसऱ्यांना बोलण्याआधी स्वतःचा विचार करावा। ज्या फडणवीसांमुळे विनायक राऊत खासदार झाले त्यांनी खाल्लेल्या मिठाला तरी जागावं असं हल्लाबोल त्यांनी केलेला आहे। स्मिता वाघ जळगाव विमानतळावर नड्डांच्या स्वागतासाठी आल्या होत्या। यावेळेस त्यांची आणि शरद पवारांची भेट झाली। यावेळी स्मिता वाघ यांनी शरद पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला, तर वडिलांसमान असल्यानं आशीर्वाद घेतला असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। मंत्री दीपक केसरकर यांनी आणलेल्या व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दोडामार्ग येथे करण्यात आला। यावेळी नारायण राणे यांनी सपत्नीक व्हॅनमध्ये बसून शालेय शिक्षण मंत्री यांचं खास अभिनंदन केलं। मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तसंच हे सगळे नेते उपस्थित असतील। प्रचार सभा संपवून परतत असताना वंचितच्या उमेदवाराला मराठा आंदोलकांनी अडवलं आणि त्यांना सभेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका का मांडली याचा जाब विचारला। यानंतर आंदोलकांनी 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या। उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीची 200 एकर जमीन प्राप्तिकर विभागानं जप्त केली आहे। सर्व प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं घरांची पडझड झाली आहे। घरासमोरील मंडप वादळी वाऱ्यानं उडून गेले, त्यामुळे मंडपातील वस्तूंचं देखील प्रचंड नुकसान झालं। तलाठ्यांकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्ष आणि आंबा या फळबागांचं मोठं नुकसान झालंय, तर नुकसानीचे पंचनामे प्रशासनानं सुरू केले असून आचारसंहिता जरी असली तरी मुख्यमंत्र्यांशी बोलून भरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन राणा पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलंय। वर्धा जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून ऊन वाढत चाललंय। तापमान 42.5 अंशांवर पोहोचल्यानं नागरिकांच्या अंगाची काहिली झाली आहे, तर वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। नंदुरबारच्या ढोंग गावातील शेतात बिबट्याचं पिल्लू आढळलं। वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्यावर औषध उपचार करण्यात आले। बिबट्याच्या पिल्लाला शेताजवळच ठेवून सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते। रात्री बिबट्यानं पिल्लाला सुरक्षित जंगलात घेऊन जातानाचं दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात आरोग्य विभागाअंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आले होते, मात्र अपुऱ्या बेड व्यवस्थेमुळे अनेक महिलांना या शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याचं समोर आलंय। आरोग्य यंत्रणेनं फक्त केसेस टार्गेटसाठी 150हून अधिक ऑपरेशन केल्याचं उघड झालंय। दोषींवर कारवाई करण्याची मागणी होती। केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आणि भिवंडी बदलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी लोकलच्या फेऱ्या वाढवा, रात्रीच्या वेळी बुकिंग काउंटर सुरू ठेवा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली। प्रवाशांनी केलेल्या सूचना आणि मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं। भिवंडीतील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या परा विद्यालयातील 1998 ते 99च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या
लाडक्या गुरुजनांचं पूजन केलं। 25 वर्षांनी शाळेत एकत्र जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांसाठी फुलांच्या पायघड्या घातल्या। बीडच्या बोरी पिंपळगाव येथे भीषण अपघात झाला। टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघा भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। छत्तीसगडमध्ये मतदानाच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या जवानांना घेऊन जाणारी बस उलटली। या बसमध्ये 40 सीआरपीएफचे जवान होते। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटल्याची माहिती समोर येते। यात 10 जवान गंभीर जखमी झालेत, तर 3 जवानांची परिस्थिती चिंताजनक आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूया। वाशीमध्ये बारस यात्रेनिमित्त शेंडीने गाडे ओढून नवस फेडण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे। यात्रेनिमित्त आज शिवपार्वतीची आरती, लोटांगण, 5 विहिरींसह विहिरींचं पाणी आणून जलाभिषेक असे अनेक धार्मिक विधी पार पडले। यात्रेमध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। भगवान महावीर जयंतीनिमित्त चोपडा शहरामध्ये जन्मकल्याण महोत्सव साजरा करण्यात आला। सकल जैन समाजाच्या वतीनं वाजत गाजत गरबा खेळत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भगवान महावीर यांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। वाशिमच्या अनसिंग गावात महावीर भगवान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जैन मंदिरापासून महावीरांच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। भगवान महावीर जयंतीनिमित्त सोलापुरात जैन बांधवांकडून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेमध्ये जैन बांधव पारंपरिक वेशात सहभागी झाले होते। भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांनी भगवान महावीरांच्या शोभायात्रेमध्ये हजेरी लावली। बीडच्या आष्टी शहरात भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे फलक हातात घेऊन लहान मुलांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता। नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यातल्या श्री क्षेत्र चिंचोलीमध्ये मारुती मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलश रोहण सोहळा पार पडला। मोठ्या उत्साहात पण पारंपरिक पद्धतीनं सोहळा पार पडला। यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये देवी देवतांचे वेश परिधान करून लहानगे देखील सहभागी झाले। विशेष म्हणजे 51 विवाहित दाम्पत्यांच्या हस्ते ही पूजा पार पडली। विशेष म्हणजे संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा पार पडला। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।